नाना पटोले बोलतात, थेट जाऊया. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी भयावहता आहे ती माननीय राज्यपाल मोदयांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम आज काँग्रेसच्या खासदार आमदारांनी आणि आमच्या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आमचं हे डेलिगेशन होतं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 75% भागामध्ये दुष्काळाचं भयावह स्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर, राज्याचे मंत्री हे विदेशात, मंत्र्यांना विदेशात जायचं असेल, स्वतःच्या पैशांनी जायचं असेल तरी त्यांना केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय जाता येत नाही. हे कोणाच्या पैशांनी आणि हे कोणाच्या परवानगीनं विदेशात थंड हवा खायला गेले होते हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न 7-8, 8-8 किलोमीटर लोकांना पिण्याचं पाणी पिण्यासाठी घेण्यासाठी वणवण करावं लागत होती. 15-15 दिवस, महिना दिवस पाणी मिळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये जे टँकर माफिया महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीने उभे केलेत